नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देशपूजा गणपती मंदिर कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देशपूजा हे गणपती मंदिर हेदवी येथे आहे। प्रश्न क्रमांक 2, कोकणात कोणती वने आढळतात? तर उत्तर आहे कोकणात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात। प्रश्न क्रमांक 3, धूप पापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे धूप पापेश्वर मंदिर हे राजापूर या तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 4, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे चान्सलर कोण आहे? तर उत्तर आहे राज्यपाल। प्रश्न क्रमांक 5, पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कनक ऋषी यांनी लावला। प्रश्न क्रमांक 6, शुभ्रान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे शुभ्रान हा शब्द धनगरी नृत्य याच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रास कोणत्या राज्याची सीमा लागू नाही? तर उत्तर आहे महाराष्ट्रास आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागू नाही। प्रश्न क्रमांक 8, तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे तेल्या हा रोग डाळिंब या पिकाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर उत्तर आहे महाराष्ट्रात नैऋत्य या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 10, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे उजनी हे धरण भीमा नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 11, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे पलामू अभयारण्य हे झारखंड या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 12, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण? तर उत्तर आहे ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश हे राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर उत्तर आहे महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 15, जलीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर उत्तर आहे जलीकट्टू हा खेळ तमिळनाडू या जिल्ह्यातील पारंपरिक खेळ आहे। प्रश्न क्रमांक 16, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे। प्रश्न क्रमांक 17, ऑलिव्ह मिडले ही कशाची जात आहे? तर उत्तर आहे ऑलिव्ह मिडले ही कासवाची जात आहे। प्रश्न क्रमांक 18, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर उत्तर आहे भांगडा हे पंजाब राज्याचे नृत्य आहे। प्रश्न क्रमांक 19, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे युनिसेफ या संघटनेचे मुख्य कार्यत्व बालके या कार्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 20, LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे LIC ही संस्था विमा या क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 21, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? उत्तर आहे 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेराल्ड हे आहे। प्रश्न क्रमांक 22, सेज कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सेज हे उद्योगधंदे याच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 23, कोणते पक्षी अभयारण्यात नाही आहे? उत्तर आहे ताडोबा हे पक्षी अभयारण्यात नाही आहे। प्रश्न क्रमांक 24, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? उत्तर आहे नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे। प्रश्न क्रमांक 25, कॅनडाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 26, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? तर उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन असे म्हणतात।
प्रश्न क्रमांक 27. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? उत्तर आहे ईशान्य मोसमी वारे हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाहतात. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे शनी या ग्रहाभोवती कडी आहे. प्रश्न क्रमांक 29. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? तर उत्तर आहे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस 21 जून हा आहे. प्रश्न क्रमांक 30. मृदेचा pH जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते? तर उत्तर आहे मृदेचा pH जर 7.5 पेक्षा जास्त असेल तर ती आम्लारीधर्मी मृदा या प्रकारात येते. प्रश्न क्रमांक 31. चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो हे कशा प्रकारचे विधान आहे? तर उत्तर आहे ही एक वास्तुस्थिती आहे. प्रश्न क्रमांक 32. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 33. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे शीख धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली. प्रश्न क्रमांक 34. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे लोकटक सरोवर हे मणिपूर या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मोसमी वारे या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो. प्रश्न क्रमांक 36. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात ही जांभी या प्रकारची मृदा सापडते. प्रश्न क्रमांक 37. कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तमिळ ही भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे. प्रश्न क्रमांक 38. पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 39. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑल इंडिया रेडिओची स्थापना 1936 या साली झाली. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागू आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्राच्या सीमेला 6 या राज्याच्या सीमा लागू आहे. प्रश्न क्रमांक 41. पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोळसा यापासून विद्युत निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 42. भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012 या साली झाला आहे. प्रश्न क्रमांक 43. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य केरळ हे आहे. प्रश्न क्रमांक 44. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 45. रथ मंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रथ मंदिर हे पर्यटन स्थळ महाबलीपुरम तामिळनाडू या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 46. देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा एर्नाकुलम हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती संग्रहासोबत. धन्यवाद.